ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। काव्य क्रमांक 4, जलजंतु भयमोचक काव्य। वक्तुं गुणान् गुणसमुद्रशशाङ्ककान्तान् कस्ते क्षमा सुरगरु प्रतिमोऽपि बुद्ध्या कल्पान्तकालपवनोद्धतनक्रचक्रं को वा तरीतुमलमम्बुनिधिं भुजाभ्याम्। हे गुणनिधे, बुद्धीने बृहस्पती समान हे असलेला असा कोणता पुरुष आपल्या चंद्रासारख्या सुंदर अशा गुणांचे वर्णन करण्याकरता समर्थ आहे? अर्थात कोणीही नाही। अथवा प्रलयकालच्या वायूच्या द्वारा फोफावत आहेत मगरी व माशांचा समूह, जेथे अशा समुद्राला बाहुबलाने पोहून जाण्याकरिता कोण समर्थ आहे? अर्थात कोणीही नाही। ज्याप्रमाणे प्रलयकाली कोणीही भयानक समूहातानी तरुण जाणार नाही, त्याप्रमाणे मी आपले गुणवर्णन करू शकणार नाही। जीवरक्षक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो सवो हि जिनानं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। मंत्र जाप्य। ओम ह्रीं श्रीं क्लीं जलदेवताभ्यो नमः स्वाहा। श्रोते हो, जलजंतु अभयप्रदायक यंत्र याची विधी अशी आहे। ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून स्वच्छ सफेद शुद्ध वस्त्र धारण करून पूर्व दिशेला यंत्राचे मुख असावे। यंत्राचे पूजन करून दीप धूप आणखीन कलशची स्थापना करावी। दर्भासनावरती आपण बसावे। त्याचप्रमाणे अगरू तगरू आदी दशांग धूप मिश्रित जे धूप आहे त्याच्यानी हवन देखील करावे। जे आपल्याला वृद्धी आणखीन मंत्र आहे, या वृद्धी आणखीन मंत्राच्या जापेने हे करावे। त्याचप्रमाणे स्फटिकाची माळ घेऊन 7 दिवसपर्यंत रोज 1000 वेळा काव्य, वृद्धी मंत्र आणि जाप्य मंत्र याची साधना करावी। ही साधना पुरी झाल्यानंतर आपण ज्या वेळेला जलयात्रेला प्रवासात जाणार आहे, त्यावेळेला 7 खडे 21 वेळा वरील वृद्धी आणखीन मंत्र जाप्य त्याच्यावरती स्मरून ते खडे पाण्यात टाकावे आणि जलयात्रेला प्रारंभ केलो तर आपल्याला उपसर्ग होत नाही व आपली जलयात्रा सुखरूप होते, अशी या काव्य क्रमांक 4ची महिमा आहे। याचे अर्घ्य आहे। ओम ह्रीं नाना दुःख समुद्र पारगाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रातील काव्य क्रमांक 4 ऐकलो आहोत। उद्या भक्तामर स्तोत्रामधील काव्य क्रमांक 5 जी भक्तीची शक्ती आणि नेत्ररोग नाशक काव्य आहे ते आपण ऐकूया। जय जिनेंद्र।